सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। जे विद्यार्थी SCBC आरक्षणामध्ये मोडतात त्यांना सर्वांनाच कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता असते आणि प्रत्येक जणाचा प्रश्न असतो की कास्ट व्हॅलिडिटीसाठी कोणते कागदपत्र लागतात। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही जॉईन आहात, जी कोणती तुम्हाला नोकरी मिळालेली असेल, तर जसं की मी जिल्हा परिषद भंडारा या ठिकाणी शिक्षक आहे, तर मला हे जिल्हा परिषद भंडारा या ठिकाणाहून मिळालेले शिफारस पत्र, त्यानंतर हा आपला ऑनलाईन फॉर्म, त्यासोबत जी काही आपला ऑनलाईन फॉर्म भरतो आपण तो ऑनलाईन फॉर्म, आणि ऑनलाईन फॉर्मच्या नंतर तुम्हाला कागदपत्र कुठले कुठले जोडायचे, तर हा 15 नंबरचा फॉर्म भेटतो तुम्हाला। तर जो की 15 नंबरचा फॉर्म हा ज्या ठिकाणी तुम्ही जॉईन आहात त्या ठिकाणाहून त्याच ठिकाणी तुम्हाला तो भेटतो। त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागेल, त्यानंतर तुमची कास्ट लागेल, त्यानंतर तुमचा स्वतःचा प्राथमिकचा निर्गम लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा माध्यमिकचा निर्गम लागेल, त्यानंतर तुमचं जे काही कॉलेज केलेलं असेल किंवा जे काही तुम्ही पदविका घेतली असेल त्या ठिकाणची तुम्हाला TC लागेल, आणि तुमची जी काही अपॉइंटमेंट असेल, जे काही तुमची रुजूचा जो काही हे असेल ते एक तुम्हाला लागेल। त्यानंतर जर बघितलं आपण तर तुम्ही त्यासोबत काय जोडले, तर वडिलाचं आधार कार्ड जोडलेलं आहे, त्यानंतर एक वडील निरक्षर असल्यामुळं खासरा पत्र जोडलेलं आहे, आणि या खासरा पत्रकमध्ये तुम्ही ज्यांचं काही पुरावा जोडणार आहात त्यांचे नावे असली पाहिजेत, हा एक महत्त्वाचा विषय आहे। त्यानंतर हे खासरा पत्रक झालं। त्यानंतर आता जे मी खासरा पत्रक जोडलेलं आहे त्यावर माझे जे चुलत आजोबा आहेत त्यामध्ये आहेत पिराजी संभाजी खराटे आणि माझे आजोबा बाबूराव संभाजी खराटे, तर त्यांचे जे काही मृत्यू आहे त्या मृत्यू प्रमाणपत्राची एक पोचपावती आपण घ्यायची आहे। त्यानंतर जे तुमचे, आता माझे वडील निरक्षर असल्यामुळं माझ्या काकाचा मी या ठिकाणी निर्गम लावलेला आहे, पण काकाचा जो निर्गम असेल तर त्या काकाच्या निर्गमची तुम्हाला एक निर्गम उतारा तुम्हाला त्या ठिकाणी जोडावा लागेल। त्याचबरोबर त्यांचे 2 निर्गम जोडलेले आहेत मी, एक निर्गम पूर्वीचा आणि एक निर्गम आता सध्याचा। त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल यांच्या म्हणजे ज्या काकाचं मी निर्गम जोडलेलं आहे त्याच काकाच्या नातीचं म्हणजे माझ्या चुलत पुतणीचं कास्ट व्हॅलिडिटी झालेली होती, त्यामुळं तिच्या वडिलाचा मी या ठिकाणी निर्गम जोडलेला आहे। त्यानंतर माझ्या पुतणीची ही कास्ट व्हॅलिडिटी जोडलेली आहे। त्याचबरोबर आता हे जे काही मी जोडलेलं आहे, जो आपला फॉर्म आहे, शपथपत्र आहेत किंवा जे काही मी डॉक्युमेंट दिलेले आहेत, कागदपत्र दिलेले आहेत, हे खरे असल्याबाबतचे हे काही डॉक्युमेंट आहे। त्यानंतर वंशावळ आहे, आपल्याला या वंशावळीला वगैरे नोटरी वगैरे करून घ्यायची असते, अशा पद्धतीनं हा, आणि वडील निरक्षर असल्याचा एक पत्र आपण घ्यायचं असतं आणि त्याच्यावर देखील नोटरी करायची असते। अशा पद्धतीनं हा सर्व फॉर्म आहे, आणि ही झाली माझी कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठीची पूर्ण एकंदरीत फाईल। आणि ही सबमिट केल्याच्या नंतर एक याच पद्धतीची एक आपल्याकडे OC घ्यायची, म्हणजे एक फाईल मूळ कागदपत्राची, जी की आपण मूळ कागदपत्राची फाईल आपण समाज कल्याण ऑफिसला द्यायची, आणि एक आपल्याकडे झेरॉक्स प्रत ही OC म्हणून आपल्याकडे ठेवायची। अशा पद्धतीने ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी लागणारे हे कागदपत्रे आहेत।